पिंपरीच्या मोशीत तब्बल 55 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आलाय। इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आलाय। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोच्या घटनेला आता 55 तास उलटलेत आणि 55 तास होऊन गेल्यानंतर सुद्धा आज तिसऱ्या दिवशी जे मदत कार्य आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ही इमारत दुर्घटना घडली त्यावेळेस या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 23 जण हजर होते। त्यापैकी बऱ्याच जणांना वाचवण्यात आलं, तर 7 ते 8 जण या बिल्डिंगमध्ये अडकल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते। सध्या घटनास्थळी NDRF असेल, भारतीय सैन्य असेल, त्यासोबत अग्निशमन दल, PMRDA, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त पथके सध्या या सातत्याने बचाव कार्य करत असल्याचं पाहायला मिळतंय। जे नागरिक या परिसरामध्ये अडकलेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी खरं तर उपस्थित आहे। मात्र आज तिसरा दिवस आहे, तब्बल 55 तास उलटले असून सुद्धा या ठिकाणी मदत कार्य मात्र सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, सुनील दिगळे, TV9 मराठी, मोशी, पिंपरी चिंचवड।